नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे बघा। आता लाडक्या बहिणींकडून 7,500 रुपये परत घेतलेले आहेत। अपात्र महिलांकडून नेमकी चूक काय झाली बघा। आता 7,500 रुपयाची वसुली समोर झालेली आहे। आपल्याला आता कोणत्या जिल्ह्यात झालेली आहे, कोणत्या गावात आणि कोणत्या व्यक्तींसोबत ही पुढे सुद्धा होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात वसुली होणार आहे, ती सगळी डिटेल माहिती मी तुम्हाला इथं सांगणार आहे। 7,500 रुपये परत घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता इथं लाडकी बहीण योजनेसाठी मोठी बातमी समोर आली आहे। धुळ्यातील एका महिलेकडून 7,500 रुपये परत घेतलेले आहेत। यामागचे कारण काय जाणून घ्या। लक्षात घ्या, 7,500 रुपये हे आता एका धुळे जिल्ह्यात घेतलेले आहेत। असेच भरपूर आता पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा होणार आहे। काय कारण आहे याच्या मागचं हे तुम्हाला मी सांगतो आहे। कारण बघूयात आपण। कारण जर तुम्हाला माहित झाले तर सगळे व्यवस्थित होणार आहे। बघा, महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। निकषात न बसणाऱ्यांना अपात्र ठरवलं जाणार आहे। लाडक्या बहिणींच्या अर्जांची तपासणी केली जाणार आहे। ज्यात जर तुम्ही अटीमध्ये बसत नसाल आणि तुम्ही तरीही योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते। बघा, मी तुम्हाला तेच सांगतोय। आता तुमच्या अर्जांची पडताळणी सरसकट होणार आहे आणि जर तुम्ही अपात्र ठरले तर तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते आणि 7,500 तर तुमचे वसूल होणारच आहेत। आता बघूया नेमकं कारण काय आहेत। बघा, ही जी घटना घडली ती धुळ्यातील एका महिलेनं लाडकी बहिणींचा दुबार लाभ घेतला आहे। त्यामुळे त्या महिलेचे पैसे परत घेण्यास आलेले आहेत। या योजनेत ज्या महिलांना निकषांमध्ये बसत नाहीत त्यांचेही पैसे परत घेतले जाऊ शकतात। आता बघा नेमकी कारण काय आहेत, सगळी डिटेल माहिती आपण इथं बघणार आहोत। बघा, लाडक्या बहिणीचे निकष बघा आता काय आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, लाडकी बहीण योजनेचे अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे। पहिली जर आपण नियम बघितला तर ती महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे। दुसरं म्हणजे काय तर लाडकी बहीण योजनेचे लाभ घेणाऱ्या महिलांचे कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे। आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आता बघा, कारण काय झालंय, भरपूर जणांना सरकारी नोकरी लागलेली आहे किंवा त्याच्यामध्ये वेतन वाढ झालेली आहे तर ते आता 2.5 लाखाच्या वरती गेलेले आहेत। तर अदिती तटकरे मॅडमनी सांगितलं आहे की अशा कुटुंबांची परत तपासणी होऊन तिथं तुमचे जे काही अर्ज आहेत ते बाद केले जाणार आहेत आणि तुमची वसुली सुद्धा आता होणार आहे। महिलेच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्य सरकारी नोकरीदार नसायला पाहिजे किंवा खासदार किंवा कुठल्याही एखाद्या डिपार्टमेंटमध्ये नसायला पाहिजे। आता पुढचं बघा, सगळ्यात महत्त्वाचं, ज्या महिलेच्या कुटुंबात सदस्य टॅक्स भरतात त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। सगळ्यात महत्त्वाचं काय तर 4 चाकी वाहन असल्यास देखील तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। आणि जर 4 चाकी तुमच्याकडे असेल आणि तुम्हाला वाटेल की यांना काय कळतंय, कसं कळतंय, तर लक्षात घ्या, अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलं आहे की आम्ही RTO कडून ही सगळी माहिती घेणार आहोत आणि RTO मध्ये पूर्ण जी लिस्ट आहे, ज्याच्याकडे 4 चाकी वाहन रजिस्टर ज्याच्या नावावर आहे त्याची लिस्ट काढून ती प्रत्येक जिल्ह्याला आम्ही वाटप करणार आहोत आणि त्या जिल्ह्यातील जे काही त्या विभागातले आहेत, बालकल्याण विभागातले, त्यांना सांगून त्यांच्या गावाला ती लिस्ट पाठवून ते अर्ज पडताळणी करून ते अर्ज बाद केले जाणार आहेत। लक्षात घ्यायचं, जर महिला एखादी सरकारी नोकरीत असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ हा मिळणार नाहीये। तर लक्षात घ्या, सध्या आता 7,500 हे वसुली सुरू झालेली आहे। आता धुळे जिल्ह्यात हे वसुली सुरू झालेली आहे। भरपूर जिल्ह्यात हे होऊ शकते, परंतु आता याच्यावरती काही करू शकत नाही। कारण जर तुमची तक्रार गेली तर तिथं 100% तुमची पडताळणी तर होणारच आहे आणि त्याच्यावरती आता ऑप्शन नाही। तुम्हाला हे जे आहेत पैसे ते माघारी करावे लागणार आहेत। या संदर्भात ही सगळ्यात मोठी आता अपडेट आपण पाहिलेली आहे। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करूया। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र।